नमस्कार मित्रांनो. 2025-2026 या उन्हाळी कांद्याच्या सिरीज मध्ये आपलं मित्रांनो स्वागत आहे. मित्रांनो, या सिरीज मध्ये आपण कांदा लागवडीपासूनचा भेसळ डोस, तणनाशक, पहिली फवारणी आणि शेवटच्या फवारणीपर्यंत आपल्याला मित्रांनो मार्गदर्शन करणार आहे. ज्याप्रमाणे आपण रोपामधून तुम्हाला मार्गदर्शन केले, भरपूर शेतकरी मित्रांचे रोपं वाचले आणि अशाच पद्धतीने 2025-26 मधला उन्हाळी कांद्याचा शेवटपर्यंत मार्गदर्शन आपल्या प्लॉट मधून मित्रांनो. आपला स्वतःचा प्लॉट हा 20 एकर आहे. 20 एकराच्या प्लॉट मधून आपल्याला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करणार मित्रांनो. ज्या कांद्याला करपा येतो, जांभळा करपा येतो, पिवळखी, सिगरेट सारखं प्रमाण होतं, गुलटीचं प्रमाण जादा होतं, एक समान कांदे होण्यासाठी ना आपलं मित्रांनो 18 ते 20 टन अवरेज आपल्याला मिळवायचं आहे मित्रांनो. आता लोक म्हणतात 25 आणि 30 टन. मित्रांनो, प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती आहे कांद्याचं प्रॅक्टिकली किती रोपण किती अवरेज असतं. आपण 20 टनावर काम करायचं मित्रांनो. आपला 20 वर्षाचा अनुभव तुमच्या संग राहणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान आपण होऊन देणार नाही, करपा किंवा पिवळखी येणार नाही. त्या हिशोबाने प्रत्येक फवारा मी तुम्हाला आपल्या प्लॉट, प्रत्येक 5 एकर, 7 एकर, 8 एकरच्या प्लॉट मधून सांगणार. प्रत्येक भागवाईज प्लॉट तुम्हाला दाखवणार मित्रांनो. सुरुवात करताना आपल्याला भेसळ डोस घ्यायचा. एक 2-10-26-26, एक निमोई पेंट, एक एमओपी पोटॅशची गोणी आणि एक 10 किलो बेन्सल दाणेदार. मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला पॉलिसल्फेटचा वापर करायचा आहे. 2 बॅग पॉलिसल्फेट मध्ये मित्रांनो पोटॅशियम 12.5%, मॅग्नेशियम 5%, कॅल्शियम 15% आणि सल्फर हे 17.5% भेटणार मित्रांनो. अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे. आणि मित्रांनो, हे प्रोडक्ट हे ऑर्गॅनिक आहे. हे प्रोडक्ट टाकल्या शेतीत 3 बॅग जरी तुम्ही वापरल्या तर कुठल्या प्रकारची जमिनीची हानी नाही. आणि स्लो असं काम करणारं प्रोडक्ट मित्रांनो. अतिशय सुंदर असं प्रोडक्ट मित्रांनो. हे आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी पहिली तणनाशकची फवारणी त्यामध्ये आपण भेटणार आहे. प्रत्येक फवारणीत आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा.